मुंबईतील बेलासे सुद्धा पुलाचं उद्या उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत. मुंबईचे महापौरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबई महापालिकेने 80,952 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त भूषण गगरांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 6,000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. महायुती सरकारनं नवीन फेरीवाला धोरण आणले. मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना आता QR कोड मिळणार आहे. अनधिकृत बांगलादेश फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईकरांची वॉकेबिलिटी सुधारणारे वाहतूक कोंडीवर मुंबई महापालिका उपाययोजना करणार आहे. सिद्धिविनायक मंदिर इथं भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधान परिषदेवर उद्धव ठाकरे तर शरद पवार राज्यसभेवर जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेमधील स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे 4 स्वीकृत नगरसेवक आहेत. प्रतीक करपे, प्रवीण छेडा, नितेश सिंग आणि कमलाकर दळवी अशी त्यांची नावं आहेत. तर राजप्रकाश सुर्वे आणि उमेश माने शिवसेनेचे 2 स्वीकृत नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेच्या होणाऱ्या महासभांचं थेट ऑनलाईन प्रक्षेपण करावं अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या बैठका 20 मार्चपूर्वी घेण्याचे निर्देश देण्यात आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती निवडीसाठी पहिल्या बैठका घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेत. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती यांची निवड होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ज्युडिशियल कमिशन स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. प्रकरणी डीजीसी आणि ESR कंपनी मरीन लाईन्स पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असा सवाल आमदार रोहित पवारांनी केलेला आहे. पार्थ पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमधून पार्थ पवारांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पार्थ पवारांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. 4 विमानांवर बंदी घालून थतुरमथुर कारवाई. डीजीसी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय संपलेला नाही. मुख्यमंत्री पाठीशी असल्यानं हा विषय दडपला गेला अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. तर झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट दिली आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांच्या लढाईचा लहानसा विजय. डीजीसीएच्या कारवाईवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर प्रसिद्धीसाठी रोहित पवारांची पत्रकार परिषद असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. रोहित शेट्टी महत्वाचं पण गाय महत्वाची वाटत नाही का असा सवाल आमदार निलेश राणेंनी सरकारला विचारला. गोहत्या करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई का केली जात नाही असा सवाल देखील त्यांनी विधानसभेत विचारला. निलेश राणेंनी सभागृहात गणेश नाईकांच्या वन खात्यावर सडकून टीका केली. कोकणात वृक्षतोड होत असताना वन विभाग करतोय काय असा सवाल त्यांनी सभागृहात विचारला. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतीये, तक्रार करूनही कारवाई होत नाही असा दावा निलेश राणेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधिमंडळाबाहेर जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली हे मात्र समजू शकलेलं नाही. रुपाली पाटील ठोंबरे यांचा एक रस्त्यात हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पण त्यात आपली काहीही चूक नव्हती, तर समोरचाच व्यक्ती आपल्याशी हुज्जत घालत होता असा खुलासा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला. तिकडे एका वाहन चालकानं नो एंट्री चारचाकी घातल्यावरून दोघांमध्ये हा शाब्दिक वाद झाला. धनंजय मुंडेची आमदारकी रद्द करण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवर पुढील सुनावणी 6 मार्चला होणार आहे. मंत्र्याच्या उत्तरावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार पैसे उपलब्ध नाही असं सांगणं योग्य नाही. राहुल नार्वेकरांनी मंत्री अशोक उईकेंना झापलेलं आहे. ऑनलाईन मोबाईल गेमिंगवर बंदी घाला अशी मागणी विधानसभेत लक्षवेधीद्वारे आमदार निरंजन डावखर यांनी केली. गेमिंग ॲप बनवणारे विकृत असल्याची टीका डावखर यांनी केली. तसंच ऑनलाईन मोबाईल गेमिंगमुळे लहान मुलं आत्महत्या करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. यावर हा प्रश्न जटिल असून या प्रकरणी सरकार सगळ्यांचं मत विचारात घेत असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितली. अंबादास दानवेंनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा खासदार संदीपान भुमरेंनी केला. चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा असं भुमरे म्हणाले. दरम्यान अंबादास दानवे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा भुमरेंनी यावेळी दिला. मालेगाव मनपातील सामूहिक नमाज पठण प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिले. नमाज पठण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली.
मराठी भाषा गौरव दिन मनसेकडून साजरा केला जाणार आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार आहे. 4 दिवस शिवाजी पार्क मैदानात विशेष पुस्तक प्रदर्शन असणार आहे. मराठी शाळा बंद पडण्यामागे मराठी समाजानं आत्मचिंतन केलं पाहिजे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. मराठी शाळा बंद पडण्यास राज्य सरकारबरोबर मराठी माणूस जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. कुलाबा परिसरातील बाग गार्डन वाचवण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे मैदानात उतरलेत. हे मैदान कायम राहण्यासाठी चंद्रशेखर मनोरंजन मैदान बचाव समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला अमित ठाकरेंनी पाठिंबा दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेला अजूनही मुहूर्त मिळेना असं चित्र आहे. महासभा 20 फेब्रुवारीच्या आत घेणं बंधनकारक असं, मात्र 20 तारीख उलटूनही महासभा होत नसल्यानं प्रशासकीय राजवट आहे का असा सवाल नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी विचारला. आणि महापालिकेने 61 उमेदवारांना नोटिसा बजावल्यात. निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी हा नोटिसा बजावण्यात आला. 15 दिवसात निवडणूक खर्चाचा हिशोब द्या, अन्यथा कारवाईला सामोरं जा अशा इशारा पालिका प्रशासनाने दिला. मर्द असाल तर समोर येऊन लढा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका असं आव्हान देत आमदार मंदा म्हात्रे वनमंत्री गणेश नाईक यांना आव्हान दिलं. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 61 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोबच दिला नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे या उमेदवारांना पालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्या. पुढील 15 दिवसात निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. मुंबईकरांची पूलकोंडी सुटण्याची चिन्ह नाही तर 2028 आणि 29 मध्ये 23 पुलांची कामं मुंबई महानगरपालिका पूर्ण करणार आहे. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती झाली. बोईसरमधील विनायक केमिक्स कंपनीत क्लोरीन गॅसची गळती झाली. यामुळे काही कामगारांना श्वसनाचा आणि घशाचा त्रास जाणवू लागला. मुंबईच्या मालाडमध्ये एका फळ विक्रेत्यानं चक्क फळांना उंदीर मारल्याचं औषध लावल्याचा प्रकार समोर आला. सोशल मीडियावर याची दृश्य व्हायरल झाली. उंदरांनी फळं खाऊ नयेत म्हणून या फळ विक्रेत्यानं चक्क फळांवर उंदीर मारण्याचं औषध लावलं. मुंबई महापालिका HPV लसीकरण मोहीम लवकरच हाती घेणार आहे. 14 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी HPV लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. आगामी वर्षापासून महापालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. स्त्रियांमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं. लवकरच देशभरातील 14 वर्षावरील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस अर्थात HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. कल्याण कोळीवाड्यात शिमगा उत्सव साजरा करण्यात आला. होळीच्या 8 दिवस आधी शिमगा उत्सव साजरा केला जातो. होळीचा खांबाला रंग लावून खांबाची पूजा करत होळी उभारण्यात आली. पालिकेने शिमगा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबईकरांवर नवा बोजा पडणार आहे. महायुतीच्या पाणीपट्टी वाढ न करण्याची घोषणा कागदावरच राहिली की काय असा सवाल उपस्थित होतो. डिजिटल जाहिरात फलकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लुकलुकणाऱ्या किंवा चमचमणाऱ्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. मॉल्स, मल्टिप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स इथं LED जाहिरात फलक लावण्यास मान्यता देण्यात आली. मुंबईत ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू केला जाणार आहे. राज्य सरकारकडून करमणूक शुल्कात दिलेली सूट 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर करमणूक कर वसूल केला जाणार आहे. देशातील गृहकर्ज बाजारात महाराष्ट्रानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं असून डिसेंबर 2025 अखेर राज्यातील एकूण गृहकर्ज तब्बल 9.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. वार्षिक आधारावर या गृहकर्जात 10.3% वाढ झाली. यंदा सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी 9.1% पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या वर्षी मिळालेल्या सरासरी 8.9%च्या वाढीपेक्षा अधिक आहे, असं मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जागतिक सल्लागार संस्था एऑनच्या पाहणी अहवालात म्हटलेलं आहे. देशातील 45 उद्योगांमधील 1400हून अधिक संस्थांमधून संकलित आकडेवारीच्या विश्लेषणावर आधारित हा पाहणी अहवाल आहे. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने राज्यातील प्रमुख दूध संघांनी विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी दरवाढ 1 मार्चपासून लागू होणार आहे. फोडणीसाठी सदर हातानं कडीपत्त्याचा वापर करणाऱ्या गृहिणींना आता आपला हात काहीसा आखडता घ्यावा लागणार आहे, कारण सध्या बाजारात तुटवडा असल्यानं कडीपत्ता प्रचंड भाव खातोय. एरवी घाऊक बाजारात प्रति किलो 50 ते 70 रुपयांनी मिळणारा कडीपत्ता आता थेट 350 ते 400 रुपयांवर पोहोचला. महिलांच्या रेल्वे डब्यात तरुणीचे केस ओढून तिला मारहाण करण्यात आली. कल्याण रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना समोर आली. 3 ते 4 महिला प्रवाशांच्या दादागिरीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. लोकल पकडताना तरुण ट्रेनमधून पडला. प्रवाशाच्या प्रसंगवधानामुळे तरुणाचा जीव वाचला.
कोकण कन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्यांमध्ये आता अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशाची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे कोकणच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. वर्सोवा ते मड सागरी किनारा मार्गासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. तर वर्सोवा येथील 20 वर्ष जुन्या नाना आणि पार्क उद्यानातील 184 झाडं कापली जाणार.